आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी ॲजिलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर. कंप्लीट केअर ॲक्टिव्ह वुमन यामध्ये 9,150 रुपयांचं पॅकेज आता फक्त 2,499 रुपयात. 90हून अधिक टेस्ट पॅरामीटर्स. ऑफर फक्त 30 मार्चपर्यंत. कंप्लीट ब्लड काउंट, शुगर, लिपिड प्रोफाईल, लिव्हर प्रोफाईल, किडनी प्रोफाईल, HbA1c, थायरॉइड प्रोफाईल, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, सिरम आयरॉन यांसह 92 टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध. यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो. 65 वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो, कपलसाठी 10% एक्स्ट्रा डिस्काउंट. तेव्हा आजच संपर्क साधा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, ताजनेमळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मानवसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ झालाय. तर या प्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांची निवडही केली गेली आहे. केडगावच्या अंबिकानगर बस स्टॉप या ठिकाणी संस्थेच्या सदस्यांच्या हस्ते रिबीन कापून हा उद्घाटन सोहळा पार पडला. मानवसेवा बहुउद्देशीय संस्था ही महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देत असून यामध्ये महिलांसाठी PM विश्वकर्मा योजना, बांधकाम कामगारांसाठी विविध योजना, अगरबत्ती पॅकिंग, शिलाई मशीन, ब्युटी पार्लर कोर्स, मॅट रांगोळी, बेसन पीठ पॅकिंग यांसह अनेक प्रकारचे मसाले पॅकिंग तसेच बचत गट महिलांना प्रोत्साहन देणं अशा अनेक विषयांवर चर्चा करून प्रोत्साहित करत असते. तसेच या निमित्तानं नूतन पदाधिकाऱ्यांचीही निवड झाली, त्यामुळे त्यांचाही सत्कार पार पडला. ही संस्था संपूर्णपणे महिलांसाठी काम करत असून महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचं काम करते. गरजू महिलांनी संस्थेच्या कार्यालयाला भेट द्यावी असं आवाहन संस्थापक अध्यक्ष प्रकाश तांबडे यांनी केलंय. आज मानवसेवा बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत आम्ही इथं गुढीपाडवा निमित्त शुभमुहूर्त ऑफिस चालू केलेलं आहे. या ऑफिसद्वारे अनेक महिलांना घरगुती कामं, ज्या विधवा महिला आहेत त्यांसाठी आम्ही पुढं भविष्यामध्ये त्यांसाठी त्यांची मुलं आहे शिक्षणाचं संस्था इथून पुढं त्यांचा शिक्षण खर्च पण उचलणार आहे. त्यासोबत अनेक महिलांना जे गोरगरीब किंवा जे अन्य अत्याचार होत आहेत तर त्यांना आमच्या संस्थेमध्ये सामील करून त्यांना आम्ही घरगुती कामं निर्माण करून देत आहे. त्यासाठी आता महिलांसाठी आम्ही सोयाबीन पॅकिंगचं आणलेले. इथून पुढं महिला त्या आज समाजामध्ये मार्केटिंग करणं हा खूप मोठा विषय आलेला आहे की बऱ्याचशा लोकांना मार्केटिंग कसं करायचं ही माहिती नाही. तर त्याचं संपूर्ण मी स्वतः आम्ही महिला गृह अंतर्गत महिलांना मार्केटिंग करण्याचं आणि त्यांना पॅकिंग करून सेलिंग करण्याचं प्रशिक्षण देणार आहोत. त्याचबरोबर येणाऱ्या काही काळामध्ये आम्ही त्यांना मसाले पॅकिंग, बेसन पीठ पॅकिंग आणि ते बरेचसे प्रोडक्ट याच्यामध्ये आणत आहोत. तसेच आज आम्ही संस्थेचा कारभार सांभाळताना की कुठलाही व्यक्ती हा एकटा हा संपूर्ण भारत सांभाळू शकत नाही. त्यासाठी मानवसेवा संस्थेमध्ये अनेक महिलांची पदाधिकारी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या भारत स्थापना आलं आहे. तसेच या जिल्ह्याचे जिल्हाधीश म्हणून कदम काम पाहत आहेत. मुक्ता मोरे मॅडम महाराष्ट्र लेवलला सहसचिव म्हणून काम पाहत आहे आणि शीतल ढवळे ह्या मॅडम जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत काम करणार आहे की ज्याद्वारे महिलांचा त्यांच्या संपूर्ण समस्याचं निराकरण केलं जाणार आहे. इथून पुढं कुठल्याही महिलेला अन्याय होत असेल तर त्या महिलेने आमच्या इथं केडगाव अंबिका बस स्टॉप केडगाव इथे आपण त्यांच्यासाठी हे ऑफिस दालन उभं केलं आहे. ज्याद्वारे अनेक महिलांच्या समस्या सॉल्व्ह पण होतील आणि त्यांना रोजगार वाटा संधी कशाच्या आम्ही हे पाहत आहोत. सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य अशा अनेक माहिती अधिकार देणाऱ्या आम्ही त्या महिलांना संपूर्ण म्हणजे गाईडलाईन करणार आहोत. तसेच बऱ्याचशा महिलांना आम्ही इथे येऊन खूप मोठ्या संधी दिल्या जाणार आहेत. आज या ठिकाणी मानव सेवा बहुउद्देशीय संस्था या संस्थेअंतर्गत जे तांबडे सर सर्वांना काम देणार आहे, सोयाबीन पॅकिंग झालं, अगर मसाले पॅकिंग झालं, त्यांचे खरोखर आभार मानायला पाहिजे की थेंबाचाही सागर व्हायला आकाशातून पडावं लागतं. सहज यशस्वी होत नाही, त्यासाठी खूप काही झिजावं लागतं आणि ते झिजण्याचं काम ते तांबडे सर करत आहोत. तर तांबडे सरांच्या पाठीमागं सर्वांनी खंबीरपणे महिलांनी साथ दिली पाहिजे आणि जे काम त्यांनी सांगितलं की आपण हे मार्केटिंग केलं पाहिजे. खरोखर मार्केटिंग हे उत्तम क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये सर्व महिलांनी उतरावा आणि त्यांच्या हाताला यश येईल असे काम ह्या महिलांनी केलं पाहिजे. भविष्यात आज घरामध्ये जर किंमत असेल महिलेला तर ज्यावेळेस त्या महिलेच्या हातामध्ये पैसा असतो त्यावेळेस त्या महिलेला किंमत असते आणि ते पैसा देण्याचं काम आणि किंमत देण्याचं काम तांबडे सर करत आहेत. तर सर्व महिलांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप मनापासून मनापर्यंत आभार मानते की त्यांनी या क्षेत्रामध्ये महिलांना उतरवले आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना महिलांच्या अडीअडचणी समजून घेतील आणि एक भावासारखं खंबीरपणे पाठीशी उभे राहतील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि त्यांना धन्यवाद देतो खूप खूप की त्यांनी आमच्यासाठी जे पाऊल उचलले
ते पाऊल नक्कीच त्यांचं यशस्वी होईल आणि त्यांच्या या पुढील कार्यासाठी आणि सर्व महिलांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप मनापासून अशा शुभेच्छा देते. माननीय प्रकाशजी तांबडे सर आणि उपाध्यक्ष भीमाजी रुद्राक्ष सर यांना मी अभिनंदन करते की त्यांनी हा खूप मोठा उपक्रम सुरू केलेला आहे, जेणेकरून महिलांना, ज्या बाहेरगावच्या महिला आहेत किंवा नगरमधल्या महिला आहेत, त्यांना एक ऑफिस उपलब्ध होईल. तसेच रोजगाराच्या विविध संधी यामार्फत उपलब्ध होण्यात येणार आहे. या प्रसंगी माननीय देविदास कदम सर हे उपस्थित होते आणि त्यांनी टॉप शिवण्याचे जे काम आहे ते महिलांना उपलब्ध करून दिलेले आहे. त्यासाठी आपण हे आज कार्यालयाचं ओपनिंग केलेलं आहे. तसेच या संस्थेअंतर्गत सोयाबीनची पॅकिंग कशी करायची किंवा सोयाबीनची पॅकिंग घरी बसल्या बसल्या महिलांना रोजगाराची संधी म्हणून उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल मी माननीय संस्थेचे जे अध्यक्ष आहेत प्रकाशजी तांबडे सर यांचा मनपूर्वक आभार मानते व तसेच अभिनंदन करते. यावेळी पारनेरच्या एक महिला समाजसेविका आहे माननीय लंके मॅडम या देखील उपस्थित होत्या. संस्थेचे इतर कार्यकारी अधिकारी, जनसंपर्क अधिकारी ढवळे मॅडम आणि महिला सहसचिव मुक्ता मोरे मॅडम या देखील उपस्थित होतात. त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतो. या संस्थेअंतर्गत महिलांना रोजगाराची संधी कशी उपलब्ध करून द्यायची किंवा नवनवीन संधी कशा उपलब्ध करून दिल्या जातील यासाठी सतत सातत्याने दिवसाचे 24 तास प्रयत्न केले जातील. तसेच या संस्थेअंतर्गत ज्या गरीब महिला आहेत किंवा ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत त्यांच्यासाठी आपण कायदेशीर एक मदत मी स्वतः ॲडव्होकेट मोनाश्री आहिरे उपलब्ध करून देत आहे. ज्यांना कायदेशीर मदत हवी आहे त्या देखील महिला या ऑफिसवर येऊन त्यांचे ज्या अडचणी असतील त्या सांगू शकतात. त्याचं नक्कीच निरसन केलं जाईल आणि या संस्थेला पुढील जो कार्यभार आहे या संस्थेच्या कार्यभारामध्ये आम्ही आमचं खीर नाही पण एक छोटासा तिळाचा का होईना वाटा आम्ही आमचा मोलाचा सहकार्याचा आणि हातभार लावू. या कार्यक्रमाला पारनेर येथील समाजसेविका स्वाती लंके, अलका कदम, जयश्री रोहकले, समाजसेविका योगिता रोखले, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मोनाश्री आहिरे, संस्थेचे सचिव भीमाजी रुद्राक्ष, नलिनी नागुडे, निकिता आजबे, सुवर्णा तरटे, शीतल ढवळे, मुक्ता मोरे यांची उपस्थिती होती. तर जिल्हाध्यक्ष देविदास कदम यांच्यामार्फत सोयाबीन पॅकिंगचं काम महिलांना देण्यात येणार असल्याचं यावेळी सांगितलं गेलंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.